ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 101 पासून. हा सुभद्रा हृदयनंदनू जो अपरनवा अर्जुनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. दुर्योधन म्हणाला, द्रोणाचार्य हा सुभद्रेचा मुलगा, जो प्रत्यक्ष दुसरा अर्जुनच म्हटला जातो व जो सुभद्रेच्या चित्ताची साक्षात करमणूक आहे, तो अभिमन्यू पहा. आणि कही द्रौपदी कुमर, हे सकळही महारथी वीर, मितीने निजे परी अपार मिनले असती. आणि कहे द्रौपदीचे मुलगे पहा, हे सर्व महारथी असून असे जे पुष्कळ वीर येथे आले आहेत, त्यांची संख्या करवत नाही. भगवद्गीता. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यश्च सौन्यारत ताम्रविमीते, भवान् भीष्मच्च कर्णच्च कृपच्च समितिञ्जया, अश्वत्थामा विकर्णच्च सोमदत्तिस्तथैव च, अन्ये च बहवा शूरा मदर्ते त्यक्तजीविता, नानाशस्त्रप्रहरणा सर्वे युद्धविशारदा. ज्ञानोबा तुकाराम. ओवी. आता आमुच्या दळी नायक, जे रूढवीर सैनिक, ते प्रसंगे ऐक सांगिजती. आता आमच्या सैन्यात जे प्रसिद्ध सेनानी आहेत, तेही या प्रसंगाने सांगतो, ऐक. उद्देशे एक दोनी जाईजती बोलोनी, तुम्ही आदी करुनी मुख्य जे जे. तुमच्या माहिती करता एक दोन जे तुम्ही आदी करून मुख्य वीर आहेत, ते सांगतो. हा भीष्म गंगा नंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू, रिपू गज पंचाननू कर्णवीर. हा गंगापुत्र भीष्माचार्य, पराक्रमी अतिदैदिप्यमान सूर्यच आहे. शत्रुरूपी हत्तींना सिंहासारखा वाटणारा हा कर्णवीर पहा. एकेकाचे मनोव्यापारे, हे विश्व होय संवरे, हा कृपाचार्य न पुरे एकलाची. या एकेकाने नुसते मनात आणले तरी सर्व सृष्टीचा संहार होईल. कृपाचार्य हा एकटाच सर्व शत्रू सैन्याला पुरून उरणारा आहे. एत विकर्णवीर आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे, याचा अडदर सदा वाहे कृतांतमनी. तेथे हा विकर्णवीर आहे, हा त्याच्या पलीकडेच असलेला अश्वत्थामा पहा, याचे काळाला देखील सदा भय वाटत असते. समितिंजय सोमदत्ती, ऐसे आनिक बहुत आहाती, जयांची बळामिती धाताही नेने. समितिंजय सोमदत्ती यांच्यासारखे अनेकही असे पुष्कळ वीर आहेत की ज्यांचे सामर्थ्य ब्रह्मदेव सुद्धा जाणत नाही. जे शस्त्रविद्या पारंगत, मंत्रावतार मूर्त, हो का जे अस्त्रजात येथुनी रूढ. हे शस्त्रविद्येत पूर्ण निष्णात असून अस्त्रविद्येचे तर मूर्तिमंत मंत्रच आहेत. असे वाटते की सर्व अस्त्रविद्याच यांच्यापासून प्रगट झाली आहे. हे अप्रतिमल्ल जगी, पुरता प्रताप अंगी, परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती. यांच्या तोडीचा जगात कोणी दुसरा मल्ल नाही. यांच्या अंगी पराक्रम पूर्णपणे वास करते. असे म्हणून माझ्याकरता यांनी जीवितावर पाणी सोडले आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचून न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुबटांशी. पतिव्रतेचे मन जसे पती वाचून दुसऱ्या कशालाही शिवत नाही, त्याप्रमाणे या योद्ध्यांचे सर्व काही मीच आहे. आमुचिया काजाचे निपाडे, देखती आपुले जीवित्व थोकडे, ऐसे निरवधी चोकडे स्वामी भक्त. आमच्या कार्यापुढे त्यांना त्यांचे जीवितही तुच्छ वाटते, असे हे पराकाष्ठेचे स्वामी भक्त आहेत. झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्तिशी जिती, हे बहु असो क्षात्रनीती येथोनिया. आपल्या पूर्वजांचा लौकिक म्हणून जाणून युद्ध करतात, आपल्या युद्ध कौशल्याने कीर्ती मिळवितात. बहुत काय, सर्व क्षात्रधर्मच येथून प्रकट झाला, असेच मी म्हणतो. ऐसे सर्वा परी पुरते, वीरदळी आमुते, आता काय गणूया ते अपार हे. सर्व दृष्टीने निष्णात असे हे वीर आमच्या सैन्यात आहेत.
व त्यांची संख्याही करवत नाही. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. ज्ञानोबा तुकाराम. श्लोकाचा अर्थ असा आहे, म्हणून भीष्माचार्यांनी रक्षण केलेले आमचे सैन्य अमर्याद असून भीमाने रक्षण केलेले पांडवांचे सैन्य मर्यादित आहे. ओवी. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ, जो जगजेटी जगी सुभट, तया दळवेपणाचा पाठ भीष्माशी पये. आणखी त्यात सर्व क्षत्रियात श्रेष्ठ, सर्व जगात नावाजलेले थोर योद्धे अशा भीष्माचार्यांना सर्व सैन्याच्या सेनापतीपणाचा अधिकार दिलेला आहे. आता याचे निबळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नाशिले, येणे पाडे थे कुले लोकत्रय. आता यांच्या सामर्थ्याने आवरलेले हे सैन्य बांधलेल्या किल्ल्याप्रमाणे पसरले आहे. यांच्या तुलनेने पांडव सैन्यच काय, पण त्रैलोक्यही अल्प आहे. आधीच समुद्र पाही, तेत दुवाडपण कवना नाही, मग वडवानळ तैसे याही विरजा जैसा. आधीच समुद्र विशाल, तो पाहून कोणाला भय वाटत नाही. त्यातच जसे वडवानळाचे आणखी सहाय्य व्हावे, त्याप्रमाणे ना तरी प्रलयवनी महावात, या दोघा जैसा संघात, तैसा हा गंगासुत सेनापती. किंवा प्रलयकालचा अग्नी व प्रलयकालचा वायू दोघांचा ज्याप्रमाणे मेळ व्हावा, त्याप्रमाणे हा गंगासुत सेनापती आहे. आता येणे कवन भिडे, हे पांडव सैन्य तीरथोकडे, वरची लेणी पाडे दिसत असे. आता अशा या आमच्या सैन्याशी कोण युद्ध करणार? हे पांडवांचे सैन्य तर अगदीच अपुरे आहे. वरी भीमसेन बेतू, तो जाहला असे सेना नाथू, ऐसे बोलोन या मातू सांडिली तेने. आणखी युद्ध चातुर्यहीन आडदांड असा हा भीमसेन त्या पांडव सेनेचा सेनापती आहे, असे बोलून त्याने ही गोष्ट तेथेच सोडून दिली. श्लोक. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिता, भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त सर्व एव हि. ज्ञानोबा तुकाराम. आपापल्या मार्याच्या ठिकाणी स्थित राहून व आपल्या अधिकाराखाली असलेल्या सैन्यानिशी आपण सर्वांनी भीष्माचार्यांचे संरक्षण केले पाहिजे, असा दुर्योधन म्हणाला. श्लोक. ओवी. मग पुनरपी काय बोले, सकळ सैनिका ते म्हणितले, आता दळभारा फुलाले सरसे करा. मग पुन्हा दुर्योधन सर्व सेनापतींना उद्देशून बोलू लागला की आता सर्वांनी आपापले सैन्यभार सज्ज करावे. जया जिया औक्षोहिणी, तेने तिया आरणी, वर्गन कवन कवनी महारथिया. ज्यांच्या स्वाधीन ज्या औक्षोहिणी आहेत, त्या रणभूमीवर त्यांनी महारथ्यांच्या हुकुमतीखाली वाटून घ्याव्या. तेने तिया आवरिजे, भीष्मा तळी राहिजे, द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. त्या महारथ्यांनी त्या आपल्या स्वाधीन ठेवाव्या आणि सर्वांनी मिळून भीष्माचार्यांच्या आज्ञेत राहावे. द्रोणाचार्यांना मग तो दुर्योधन म्हणाला, हाची एक रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे दळभार आगवा साच आमुचा. आपण सर्वांनी भीष्माचार्यांना मी समजून त्यांचे रक्षण केले पाहिजे. त्यांच्या योगानेच आपले सैन्य समर्थ ठरणार आहे. या राजयाचिया बोला, सेनापती संतोषला, मग तेने केला सिंहनाद. या दुर्योधनाच्या बोलण्याने भीष्माचार्यांना फार संतोष होऊन त्यांनी भयंकर सिंहनाद केला. तो गाजतासे अद्भुत, दोही सैन्या आत, प्रतिध्वनी न समात उपजत असे. तो सिंहनाद जिकडे तिकडे दोन्ही सैन्यात घुमत होता व त्याचा प्रतिध्वनी इतका उमटत होता की तो कोठेच मावेना. तयाची तुलगासवे, वीरवृत्तीचे निथावे, दिव्यशंख भीष्मदेवे आस्फुरिला. तो प्रतिध्वनी उमटत असतात भीष्माचार्यांनी वीरवृत्तीच्या आवेशाने दिव्य शंख फुंकला. ते दोन्ही नाद मिनले,
तेत त्रैलोक्य बधिरीभूत जाहले, जैसे आकाश का पडिले तुटोनिया. ते दोन्ही नाद मिळाले तेव्हा आकाश तुटून पडावे त्याप्रमाणे भयंकर आवाज होऊन त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या. घडघडीत अंबर, उचंबळत सागर, क्षोभले चराचर, कापत असे. आकाशात घडघड आवाज होऊ लागला, समुद्र उचंबळू लागला, सर्व चराचर भयभीत होऊन कापू लागले. तेने महाघोष गजरे, दुमदुमिताती गिरी कंदरे, तव दळा माझी रणतुरे अस्फुरिली. त्या भयंकर नादाने पर्वताच्या गुहा दुमदुमून गेल्या. तितक्यातच सैन्यात जिकडे तिकडे रणवाद्येही वाजू लागली. उदंड सैन्य वाजते, भयानके खाते, महाप्रळय ते जेथे धोकडांशी. तेथेच भयंकर व कर्कश अशी अनेक प्रकारची वाजंत्रे वाजू लागली. तेव्हा मोठमोठ्या धैर्यवानांनाही महाप्रलय होतो असे वाटू लागले. भेरी निशान मांदळ, शंख काळा भोंगळ, आणि भयासुर रण कोल्हाळ सुभटांचे. नौबत, डंके, ढोल, शंख, झांजा, तुताऱ्या आणि जिकडे तिकडे योद्ध्यांचे युद्धासंबंधीचे ओरडणे या सर्वांचा एकच कल्लोळ माजला. आवेशे भुजा त्राहाटिती, विसनेले हाका देती, जेत महामदभद्र जाती आवर्तीना. योद्धे जिकडे तिकडे विरश्रीने दंड थोपटू लागले. कित्येक युद्धाच्या आवेशाने शत्रूंना हाका देऊ लागले. त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरेनाशे झाले. तेत भेडांची कवनमात, कासया केर फिटत, जेने दचकलाकृतांत अंगणे घे. भेकड कसे कच्चे वीर तर पाचोळ्यासारखे उडाले. प्रत्यक्ष मृत्यू देखील भयभीत होऊन तेथे पाय ठेवू इच्छित नव्हता. एका उभयाची प्राण गेले, चांगाचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिवताती. कित्येकाने उभ्या उभ्या प्राण सोडले. मी म्हणणाऱ्यांची दातखिळी बसली. जे अजिंक्यपणाचे ब्रीद वागवणारे होते तेही थरथर कापू लागले. ऐसा अद्भुत तुरबंबाळ, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळ, देव म्हणती प्रळय काळ ओढवला आजी. ब्रह्मदेवालाही सुचेनासं झालं. असा हा भयंकर ध्वनी ऐकून ब्रह्मदेवालाही काही सुचेनासं झालं. देव तर आता प्रलय होतो असेच म्हणू लागले. श्लोक. तस्य संजनयन हर्षं कुरु वृद्ध पितामहा, सिंहनादं विनद्योच्चे शंखं दद्मो प्रतापवान्. ततः शंकाश्च भैर्यश्च पनवानक गोमुखा, सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तु मूलोऽभवत्. ततः श्वेतेर्युक्ते महती शन्दने स्थितो, माधवा पाण्डवश्चैव दिव्यो शंखो प्रदम्नतु. पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जया, पौण्ड्रं दद्मो महाशङ्कं भीमकर्मा वृकोदरा. अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरा, नकुलसहदेवश्च सुघोषमणिपुष्पको, काश्यश्च परमेश्वासा शिखण्डिश्च महारथा, दुष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्चापराजिता, द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशा पृथ्वीपते, सौभद्रश्च महाबाहु शङ्खान् दद्मु पृथक् पृथक्. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्, नभश्च पृथ्वी चैव तुमुलो व्यनुनादयन्. ज्ञानोबा तुकाराम. ओवी. ऐसी स्वर्गी मात देखोनी तो आकांत, तव पांडव दळा आत वर्तले काही. कौरव सैन्यात होत असलेला भयंकर ध्वनी ऐकून देव स्वर्गात अशा रीतीने गोष्टी करीत असताना इकडे पांडव सैन्यात काय वर्तमान चालले होते. हो का निजसार विजयाचे, की ते भांडार महातेजाचे, जेत गरुडाची जवळीचे कांतले चारी. जणू विजयाचे सर्व सार असलेला म्हणजे ज्याच्यावर बसून युद्ध केले असता विजय येणारच असा
किंवा जो थोर तेजाच्या कोठाराप्रमाणे अति दैदिप्यमान आहे, ज्याला गरुडासारखे वेगवान असलेले 4 घोडे झुंपले होते, की पाखाचा मेरू जैसा रहवर मिरवतसे तैसा, तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी. किंवा जो पंख असलेल्या मेरू पर्वताप्रमाणे दिसत होता, ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या, असा तो अर्जुनाचा रथ तेथे शोभत होता. जेत अश्ववाहक आपण, वैकुंठीचा राना जान, तया रथाचे गुण काय वर्णू. ज्या अर्जुनाच्या रथावर साक्षात वैकुंठीचा राजा स्वतः घोडे हाकणारा होता, त्या रथाचे गुण काय वर्णन करावे. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. रथाच्या ध्वजस्तंभावर मूर्तिमंत शंकर असलेले मारुतीराय असून अर्जुन योद्धा व सारथी भगवान श्रीकृष्ण होते. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पारताचे करीतसे. पहा, भगवंताचे आपल्या भक्तावर असे आश्चर्यकारक प्रेम असते. आपण स्वतः भगवान अर्जुनाचे सारथ्य करू लागलेले आहे. पायीक पाठीशी घातला, आपण पुढा राहिला, तेने पांचजन्या स्फुरिला अवलिळाची. भगवंतानी आपला दास पाठीशी घालून आपण शत्रूच्या समोर झाले. त्या भगवंताने सहज लीलेने पांचजन्य नावाचा शंख फुंकला. परी तो महाघोष थोरू, गरजत असे गहिरू, जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते. पण त्याचा ध्वनी इतका मोठा झाला की सूर्य उगवला असता ज्याप्रमाणे नक्षत्रे लोपून जातात, त्याप्रमाणे तैसे तुरबंबाळ भवते, कौरवदळी गाजत होते, ते हार पोनी नेनो केऊते गेले तेथ. त्याप्रमाणे त्या नादानेही कौरव सैन्यात जे नाद घुमत होते, ते सर्व कोठे लोपले कोण जाणे. तैसाची देखे एरे, निनादे अति गजरे, देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला, ते दोन्ही शब्द अचाट, मिनले एकवट, तेत ब्रह्मकटाह शतकुट हो पाहतसे. देवाचा पांचजन्य व अर्जुनाचा देवदत्त या दोन्ही शंखांचे भयंकर शब्द एकत्र मिळाले, तेव्हा या ब्रह्मांडाचे आता तुकडे तुकडे होणार असे वाटू लागले. तव भीमसेन विसनेला, जैसा महाकाळ खवळला, तेने पौंड्रा स्फुरिला महाशंख. तितक्यात भीमसेन महाकाळासारखा खडबडून जागा झाला व त्याने आपला पौंड्र नावाचा शंख फुंकला. तो महाप्रलय जलधर, जैसे गडगडीत गहिर, तव अनंत विजय युधिष्ठिर आस्फुरितसे. प्रलयकाळच्या मेघाप्रमाणे त्याचा गडगडाट झाला. तितक्यात युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. नकुळे सह सुघोषू, सहदेवे मणी पुष्पकू, जेने नादे अंतकू गजबजला ठाके. नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक नावाचे आपापले शंख वाजविले. त्या सर्वांच्या एकत्र झालेल्या नादाने यमही घाबरून गेला. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 150 समाप्त. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रिय हो. माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो. सद्गुरु भगवान प्रिय हो. बोल बजरंग बली की जय.